बुधाजी, एक गोष्ट समजून घे. चमत्कार त्या फुलपाखरात नाही, चमत्कार त्या पंखांच्या मागे चालत राहण्याचं धाडस दाखवणाऱ्या सुनंदाच्या मनात आहे. चमत्कार त्या विश्वासात आहे, जो सगळं जग विरोधात उभं असताना तिला पुढे चालत राहायला शिकवतो. त्याची प्रचिती तुला देखील लवकरच येणार आहे. फुलपाखरू आहे. बुधाजी, तुला तिच्यासाठी काहीच करता येत नसेल तर निदान तिच्यावर विश्वास तरी ठेव. तू तिच्या सोबत असलास किंवा नसलास, हे जग जरी तिच्या विरोधात उभं राहिलं तरी ही आई तिच्या भक्ताचा हात कधीच सोडणार नाही. म्हणजे हे समज खरं होतं? वय, हे समज खरं होतं. पण एक गोष्ट खरी आहे, ती म्हणजे माझी सुनंदा अजिबात चुकीची नव्हती. कदाचित म्या चुकीचा असेल, तर देवी आई अशी चूक माझ्या हातनं पुन्हा कधीच नाही घडणार. देवी आई, क्षमा कर मला क्षमा कर देवी आई. विश्वासाचं बीज रुजलं, आता त्याला अंकुर फुटायला सुरुवात होईल. पण हा तर फक्त आरंभ आहे. सुनंदाच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न अजून सुटलेला नाही, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तिला जिथे वाटतं तिथे नाही, तर जिथे तिने अजून शोधलंच नाही तिथे दडलेलं आहे. तुला एक गोष्ट सांगायची आहे. अगं वय, हळू की जरा. काय झालं एवढं? मला ना नवीन सखी मिळाली आहे. खरंच? कोण ग? तिचं नाव सुनंदा आहे. ती लय चांगली आहे. काल मला भेटली होती. मग काय, ती माझ्याशी लय गोड बोलली बघ. मला एक गोष्ट बी सांगितली. तिला गोष्ट सांगते येते? वय, येते की. मी आधी गोष्ट ऐकत कधी झोपून गेले हे मलाच कळलं नाही. म्हणून तू काल नव्हती आलीस वय? काय ना, नाहीतर मी नक्की आले असते. काल झोपेत डोळेच उघडले नाहीत माझे. आंबा, ती मला लय आवडली. तिच्या संग बोलून मला लय बरं वाटलं बघ. म्हणजे आता तुला नवी सखी गावली, म्हणून जुन्या सखीला विसरून तर जाणार नाही ना? अगं वेडी आहेस का? असं कसं होईल? मी कधी तुला विसरून जाईल असं वाटतं का तुला? सुनंदा माझी सखी आहे म्हणून तू काय कमी होत नाहीस. सख्या मोजायच्या नसतात ग, जपायच्या असतात. बरं, चल आता आपण बाहेर जाऊन काहीतरी खेळूयात. चालेल, चल. देवी, कदाचित तुम्ही काय करू पाहताय हे मला कळलंय, पण माझा अंदाज खरा आहे का? आधी सांग तरी तुला काय कळलं. सुनंदा आणि तिच्या पतीला एका लेकराची आस आहे, आणि आपल्या ओवीला आई बाबांच्या प्रेमाची आस आहे. तुम्ही या दोन आयुष्यांची सांगड घालू पाहताय, बरोबर ना देवी? हो पद्मा, सुनंदेची कूस रिकामी आणि ओवीचं आयुष्य आई वडिलांच्या प्रेमाशिवाय रिकामी.
आम्ही केवळ एका स्त्रीची कूस भरायला निघालेलो नाही किंवा आम्ही एका मुलीचं आयुष्य पूर्ण करायला निघालेलो नाहीये, तर आम्ही एक संपूर्ण कुटुंब पूर्ण करायला निघालो आहोत. देवी, मी असा विचारच केला नव्हता. परंतु देवी, मला एक गोष्ट कळत नाहीये. तुम्ही यासाठी एवढा मोठा घाट का घालताय? तुम्ही देवी आहात. तुम्ही क्षणात चमत्कार घडवू शकता. एक देवी म्हणून आम्हाला हवं असतं तर एका क्षणात चमत्कार घडवून आणला असता. सुनंदाच्या कुशीत मूल देऊ शकलो असतो. परंतु मानवी रूपात जन्म घेतल्यानंतर आम्हाला एक गोष्ट समजली. माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक पोकळी चमत्काराने भरत नाही. नात्यांची ओढ काय असते, अपूर्णतेची वेदना काय असते आणि प्रेमाची गरज काय असते हे आम्हाला अनुभवातून कळलं. तेव्हा जाणवलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर चमत्कारात नसतं. काही उत्तरं माणसाच्या हृदयात दडलेली असतात आणि काही उत्तरं दोन अपूर्ण आयुष्यांना एकत्र आणण्यात. देवी, माझ्या आज लक्षात आले, तुम्ही केवळ भक्तांच्या इच्छा पूर्ण करत नाही, त्यांच्या आयुष्याला अर्थ देता. धन्य आहात तुम्ही देवी.